आपला 5 तारीखला या महिन्याला 5/12/2024ला धनश्री बोला पेटकर 19 वर्षा हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगचा गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनात दाखल होता. त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला 2-3 दिवस पूर्वी एक मृतक शव भेटला होता. ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला. त्या पूर्ण आपल्याला ते डेड बॉडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरचा म्हणून आयडेंटिफाय झाला. त्याच्यानंतर आपला तपास केला होता. तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेलं आहे. पण आपल्याकडे काही क्लू नव्हता. त्याच्या CDR काढले, आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केलं पाहिजे केली. त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळाला होता. 2-3 लोकांचं मिळालं, पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी खोदाने. ते यांच्या 30 वर्षाचा आहे. ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये राहतात. ते आता काबूल पण केले. हे दोघांच्या 8 महिन्यापूर्वीपासून त्यांचा वाद होता. यांच्या जो आरोपीच्या वर काही गुन्हे पण नाही आहे, काही क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाही आहे. पण 8 महिन्यापूर्वी दोघांचा एक भांडण झाले, छोटासा ॲक्सिडेंटसारखं झालं. तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारहाण झाले. ते मुलांना आरोपीला मारहाण झाले म्हणून सांगतात ते आरोपी. आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले, म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटलं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून. त्या दरम्यान आता पूर्ण गेला 8 महिन्यापासून त्यांना कधी थोडं फ्रेंडशिपसारखं केले. आणि 5 तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये. ती पैदल जायचा होता. मध्ये हे आरोपी म्हणजे प्रमोद खोदाने भेटला होता. मुलीने त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका. ते सकाळी सोडले. ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले. तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले. तिला पिकअप केले. पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही मजबूर लोकांना काही पैसा वाटप करायचे, तिकडे जाऊन येऊ. ते मुली हो म्हटले. 10 मिनिटचं काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले. आणि तिकडे वाघापूर तो डॅमसारखा आहे, ते जंगलमध्ये घेऊन गेले. तिकडे पहिले तिला काली पाडवले. त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरच्यासोबत तिच्या डोक्यावर 3-4 वेळा मारले. त्यामुळे ती लेडी मरण पावला होता. हे पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले. आणि आपला आपण पॅरलली बाकी सोर्सेस म्हणजे आय विटनेसेस पण होता काही तिला लास्ट सीन थिरीसाठी. आणि आपल्याला फुटेज पण मिळाले. असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले.